लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वणी विधानसभा मतदारसंघात वाढते प्रदूषण व अपघात। मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी अधिकाऱ्यांना दिला अल्टिमेट। वणी विधानसभा मतदारसंघ नैसर्गिक व खनिज संपत्तीने नटलेला मतदारसंघ म्हणून यवतमाळ जिल्हा नव्हे तर विदर्भात ओळखला जातो। परंतु या विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे रस्ते लोडेड ट्रक वाहतुकीमुळे खराब झाल्यामुळे या परिसरात विविध अपघात होत आहेत। ट्रकवरील उडणाऱ्या धुळीमुळे किंवा डस्टमुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचे विकासाचा चकणाचूर झाला आहे। वणी मतदारसंघातील बेलोरा चेकपोस्ट जवळ मोठ्या प्रमाणात कोळशांचे मोठमोठे लोडेड ट्रक थांबून असतात। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहतुकीस फार मोठा अडथळा निर्माण होतो। परिणामतः या भागामध्ये नेहमी अपघात होत असतात। परंतु अशा गंभीर बाबीकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे किंवा प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही। परिणामतः अनेकदा अपघात होऊन प्रवाशांचे कणाक जीव जातात। या भागात नेहमी सिमेंट व कोळशाच्या ट्रकची जड वाहतूक सुरू असते। अशा कोळशांच्या किंवा सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकवर बरेचदा ताडपत्री नसते। त्यामुळे धूळ उडत जाऊन रोडने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जातात। रस्त्याशेजारी असणारे पीक सुद्धा काळे पडतात। लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। यामुळे जनता त्रस्त झाली आहे। असे कोळशाने भरलेले लोडेड ट्रक, रेतीची आयवा ट्रक, गिट्टी व रेतीचे टिप्पर तसेच सिमेंटचे कच्चे दगड, चुरी व सिमेंट घेऊन जाणारे मोठे ट्रक चारगाव, शिंदोला, आबई, शिरपूर, मोहदा, ढाकोरी, कळमना मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात जातात। तर कुंभारखनी येथून कोळशाचे येणारे लोडेड ट्रक रासा, घोसा मार्गे नेरपूर ते मोहदा किंवा चारगाव येथून चंद्रपूर जिल्ह्यात जातात। पर्यायाने या सदर रस्त्याची ऐशी तशी झालेली आहे। सर्व रस्ते खराब झाले असून दुचाकीने जाणे मुश्किल होते। त्यामुळे या परिसरात नेहमी अपघात होत असतात। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आपल्या सहकार्यासह बरेचदा जनतेचे अनेक प्रश्न घेऊन आंदोलन केलेले आहे। परंतु अशा लोकहिताच्या प्रश्नाकडे स्थानिक आमदारांची अपेक्षाप्रमाणे उदासीनता असल्याचे लोकात बोलले जाते। महसूल, पोलीस व WCLचे अधिकारी यांचे देखील दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध कोळसा, रेती इत्यादीची वाहतूक बिना बोभाटापणे सुरू आहे। प्रशासनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे। कोळसा सदृश्य धूळ डोळ्यात जाऊन टू व्हीलरचे अपघात होतात। त्यामुळे घरातील स्त्रियांचे कुंकू पुसल्या जात आहे। अशा प्रसंगी एकीकडे निवडणुकीच्या वेळी मताचा जोगवा मागणारे आमदार किंवा उमेदवार कुठे जातात, असा प्रश्न लोकांना पडला आहे। त्यामुळे वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यावर व लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दिसून येते। वणी शहरात रस्ते, बगीचे चांगले केले याबद्दल दुमत नाही। परंतु अजूनही अनेक वार्डात रस्त्याचे काम बाकी आहे। गाजावाजा करून लावलेले वॉटर ATM सुद्धा कधी बंद कधी सुरू राहते। जैन लेआउटमधील मुख्य रस्त्याचे बाजूला सांडपाण्याच्या नाल्या झाल्या नाहीत। सदर मुख्य रोड असून सुद्धा सिमेंट रोडला गट्टू सुद्धा लावलेली नाही। वणीमध्ये 3-4 दिवसाचे पाणी मिळते। मतदारसंघातही हीच बोंब आहे। नुकतेच मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी बेलोरा चेकपोस्ट जवळ उभ्या असलेल्या ट्रकवरील उडणाऱ्या धुळीमुळे व वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात एक व्यक्ती मृत पावला व एक गंभीर जखमी झाल्यामुळे मनसेच्या वतीने मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आवाज उठवला व वेस्टर्न कोल फील्डचे अधिकाऱ्यांना जाब विचारला। फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात WCLचे महाप्रबंधक यांना निवेदन देऊन कोळशांचे ट्रक वरील उडणाऱ्या धुळीवर व वाहतुकीवर नियंत्रण आणावे अशी मागणी केली। सदर महत्त्वाच्या प्रश्नावर येत्या 8 दिवसात कार्यवाही केल्यास व यापुढे या ठिकाणी कोणतेही अपघातातून जीवितहानी झाल्यास वेकोली अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा मनसेच्या वतीने दिला आहे। खरे तर मतदारसंघातील प्रश्न हे स्थानिक आमदाराचे स्वकर्तृत्वाचे प्रश्न असतात।
परंतु आमदार साहेब हे जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे लोकांना लक्षात आल्यामुळे मतदारसंघातील लोक इतर पक्षाचे नेत्याकडे जातात। त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातीर इतर पक्षाचे नेते जनतेचे अडलेले अनेक प्रश्न घेऊन पुढे येताना दिसत आहे। त्यात मनसे आणि काँग्रेस पुढे येत असल्याचे जाणवते। गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संजय खाडे हे शहरातील अनेक प्रश्नांवर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। त्याचप्रमाणे शहरांसह मतदारसंघातही MSEB कडून नागरिकांना वीज पुरवठा योग्य होत नाही याबद्दल संजय खाडे यांचे नेतृत्वात काँग्रेस पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले। पीक विमा सर्व शेतकऱ्यांना त्वरित मिळावा व शासनाने बियाणेच्या किमती कमी कराव्या यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले। बेलोरा, चारगाव, शिरपूर, मोहदा, ढाकोरी, बोरी, कळमना इत्यादी अनेक गावच्या मार्गावरून दररोज लोडेड कोळशाचे, सिमेंटचे, गिट्टीचे, रेतीचे लोडेड ट्रक जातात। धूळयुक्त रहदारीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। यावर अंकुश लावणे आवश्यक आहे। अशा लोडेड ट्रकचे झालेल्या वाहतुकीमुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते। लोडेड ट्रकच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब कसा होतो। त्यामुळे अपघात होऊन कुटुंबातील स्त्रियांचे कुंकू पुसल्या जाते। असे अनेक प्रश्न घेऊन भाजप पक्षातीलच माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे युवा नेते विजय पिदुरकर व जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष वैभव कवरासे हे वरील प्रश्नकरिता गेल्या 5 ते 10 वर्षापासून यासंदर्भात निवेदन देऊन लढा देत आहेत। यापेक्षा दुःख कोणते म्हणावे। भाजपाचे दिनकर पावडे यांना देखील लोकांच्या अनेक प्रश्नांसाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज द्यावे लागतात। आता तर काँग्रेस व मनसेने सुद्धा अशा जनहिताच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहेत। त्यामुळे भाजपचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची कार्यशैली व लोकप्रियता ओसरत असल्याचे दिसत असून आता तरी कुणालाही खोटे आश्वासन देता लोकहिताचे प्रश्नाला आधी प्राधान्य दिले पाहिजे असे जनतेला वाटते। कारण आताही वेळ गेलेली नाही। मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी नुकतेच WCLचे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याकरता 8 दिवसाचा अल्टिमेट दिल्याबद्दल न्यूज 24 आपकी आवाजचे प्रतिनिधींनी फाल्गुन गोहोकार यांची मुलाखत घेतली आहे। सदर मुलाखतीमध्ये त्यांनी बेलोरा चेकपोस्ट येथे झालेल्या अपघाताबद्दल सविस्तर माहिती दिली असून वणी रेल्वे टी पॉइंटवर घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी तिथून जाणारी ट्रकची ओव्हरलोड जड वाहतूक बघितली। त्यावेळी ट्रकमुळे कोळसा मिश्रित धूळ उडत असल्याचे बघून नाराजी व्यक्त केली। तसेच रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे बांधकामास सुरुवात झाली असताना सुद्धा टी पॉइंट जवळील असणारे अतिक्रमण सुद्धा हटविण्यात आले नसल्याची खंत व्यक्त केली। असे अनेक प्रश्न वणी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रलंबित आहे। त्यामुळे वणीतील मटका, दारू, जुगार सारखे अवैध व्यवसाय, अवैध कोळशाची रेतीची तस्करी इत्यादी आमदार बोदकुरवार साहेब बंद करेल का असा प्रश्नही वणी मतदारसंघातील जनतेला पडलेला आहे। वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। जय महाराष्ट्र। मी फाल्गुन गोहोकार, वणी तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आपल्या सर्वांना माहिती आहे की बेलोरा चेकपोस्टवर काल एक अपघात झाला। त्या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे आणि हे WCLच्या निष्काळजीपणामुळे, PWDच्या निष्काळजीपणामुळे हे होऊन राहिलं आहे। याच्यामध्ये त्यांनी हा जो रस्ता आहे चेकपोस्टवरचा याच्यावर शेकडो वाहनं उभी करायला परवानगी दिल्यासारखी कामं करत आहे। त्यातल्या त्यात पोलीस प्रशासनही झोपेचं सोंग घेऊन आहे। त्यांनाही या गोष्टी दिसत आहे आणि सर्वसाधारण नागरिकाचा इथं मृत्यू होत आहे, अपघातानं मृत्यू होत आहे। अशात दर महिन्याला एक ना एक जीव घेता या जागेवर, तरी प्रशासन काही याच्यावर उपाययोजना करत नाहीये। आज आपण पाहता इथं एवढी धूळ आहे, धुळीमुळे जे रोग होत आहे त्या रोगाचं तर वेगळंच आहे, परंतु आज जीव जायला सुरुवात झालेली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून अशी जीव जात आहे। तरी आज मी त्या WCLला निवेदन दिलेलं आहे। निवेदन आज दिलेलं आहे, 8 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 8 दिवसात जर का यांनी ह्या रोडचं पूर्ण डस्ट काढून PWDला आणि WCLला इथला पूर्ण डस्ट काढून याच्यावर पाणी मारणे आणि इथे जे अवैधरित्या जे त्यांची ट्रक थांबतात, हे ट्रक
इथं न थांबता यांची स्पेशल स्वतः एक पार्किंग करावी असं सांगितलेलं आहे। जर का यांनी येत्या 8 दिवसामध्ये जर का हे सुधारलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना WCL विरुद्ध तसेच PWD तसेच पोलीस प्रशासन यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले। जय महाराष्ट्र। फाल्गुनजी गोहोकार, तुम्ही मनसेचे एक मुलूक मैदान तोप म्हणून ओळखले जाते। राजूजी उंबरकर यांच्या तालमीमध्ये तयार झालेले एक सोनेरी पान म्हणून तुमची ओळख आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी तुम्ही सिंदोला परिसरामध्ये आंदोलन केलं होतं। ते आंदोलन नेमकं कोणत्या कामासाठी आहे आणि ते अर्ज निवेदन वगैरे कुणाकडे दिले आणि तुमचा उद्देश काय होता या संदर्भात तुम्ही सांगा। आपल्या सर्वांना पहिल्यांदा सांगू इच्छितो की जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही WCLला दिलेलं आहे। ते निवेदन दिलेलं आहे आम्ही PWDला। त्या 4 दिवसाआधी आपल्या सर्वांना माहिती आहे की बेलोरा चेकपोस्टवर एक भीषण अपघात झाला आहे आणि हे अपघाताचं सत्र तिथं महिन्यानुमहिन्यात चालत येत आहे, वर्षानुवर्ष तिथं चालत आहे। कारण तर WCLचं तिथं कुणावरही वचक नाही आहे, PWDचं वचक नाही आहे। आपण जर सध्या पाहत असाल तर तिथे एक उड्डाणपूल तयार होत आहे। उड्डाणपूल तयार होत असताना त्यांनी जे टाकलेली माती ते पूर्ण एक रोडवर टाकलेली आहे। त्या रोडवरचा जो डस्ट आहे हा येणाऱ्या जाणाऱ्यांना डोळ्यात जातो। त्याच्यानंतर तिथं जो राहणारी रहदारी अवैधरित्या जो रहदारी तिथं उभी करतात ट्रक, त्या ट्रकांमध्ये जाऊन जे 2 व्हीलरवाले पळत आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचे अपघात होत आहे, याला जिम्मेदार कोण हा एक प्रश्न आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सन्माननीय राजूभाऊ उंबरकर मनसेचे नेते हे वारंवार जनतेच्या पाठीशी उभे राहतात। मग ते गरीब असो श्रीमंत असो कोणतीही अडचण असो ते धावून जातात। म्हणून मी त्या दिवशी WCLला निवेदन दिलं आणि त्यांना सरळ सांगितलं की जर का तुम्ही येत्या 8 दिवसामध्ये जर तिथून जे त्यांची ट्रॉफिक आहे ती उठवली नाही आणि तिथला जो डस्ट आहे हा काढला नाही तर त्यांच्या विरुद्ध जर याच्या पुढे जर का कोणता जीव गेला तर त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा मी गुन्हा दाखल करणार त्यांच्या विरुद्ध। त्यातल्या त्यात हे जे PWD आहे, PWDला माहिती आहे की चेकपोस्टवर एक पूल बनत आहे। इथं आपला पाहता तुम्ही की इथंही एक उड्डाणपूल बनत आहे। उड्डाणपूल बनत असताना हा जो रोड आहे हा कंजेस्टेड झालेला आहे। ह्या कंजेस्टेड रोडमुळं येणारी जाणारी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। हे एवढे झोपेचं सोंग घेऊन आहे PWD की त्यांना येतात जर अवैधरित्या जे ठेवलेले पांटेले आहेत, काही दुकानं आहेत, ही दुकानं दिसत नाही आहे। याच्यामुळे जे होणारा अडथळा आहे हा त्यांना दिसत नाही आहे। इथं जे आपण बघत आहात, तुम्ही कॅमेरा चालू करा, इथं बघा, इथं या साईडनं या रोडच्या साईडनं किती धूळ उडत आहे। हे कधी यांनी केलं आहे का याचं? मग यांना जे पैसे भेटत आहेत गव्हर्नमेंटकडून हे लोकांचे जीव घेण्यासाठी आहे की बसून फक्त ACच्या याच्यामध्ये ते काम करत आहे, ACच्या रूममध्ये बसायसाठी पैसे देत आहे? हा एक विचार आहे, म्हणजे हा एक आमचा त्यांचा प्रश्न आहे। मी येत्या 8 दिवसात जर का यांनी सर्व मागण्या माझ्या पूर्ण केल्या नाही, सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात यांच्यावर भव्य मोर्चा काढून आणि यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे। बरं, या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला कोणतं उत्तर दिलं? संबंधित अधिकाऱ्यांनी मी जेव्हा निवेदन दिलं WCLला त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली। तिथली जे अवैधरित्या राहणारी जे वाहतूक होती उभी ते त्यांनी हटवली आणि तिथे जे डस्ट होता तो कामी लावलेला आहे काढणं। परंतु मी त्यांना एक विनंती करतो की जसं तुम्ही ज्या पद्धतीनं आत्ता करत आहात फक्त देखावा म्हणून करू नये, तर हे जे तुम्ही लॉंग टाईमपर्यंत तुमचं चाललं पाहिजे आणि तिथं अवैधरित्या कोणतीही ट्रॅफिक थांबली नाही पाहिजे। आणि मी माझ्या पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो त्यांनीसुद्धा फक्त वणीकडेच नाही तर वणीच्या आजूबाजूनं सुद्धाही लोक असतात यांचं भान ठेवावं आणि तिथंही ट्रॉफिक जास्तीत जास्त असते, तिथं जाऊन त्या ट्रॉफिकवर काय ते कारवाई करावी हे त्यांना मी विनंती करतो। जनसामान्याचा नेता म्हणून राजूजी उंबरकर हे गरिबांच्या हाकेला ओ म्हणून धावतात। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 2 दिवसापूर्वीच ट्रॅफिक आणि त्यातल्या त्यात म्हणजे प्रायव्हेट जे खाजगी वाहनं आहे, बसेस आहे, ते बंद करण्यासंबंधी किंवा त्यांनी वणी ते यवतमाळ एवढंच थांबा ठेवा शासना नियमाप्रमाणे या संदर्भामध्ये त्यांनी अधिकाऱ्याची भेट घेतली आणि आंदोलन करण्याचा पवित्र आहे। नेमकं या संदर्भात आपलं काय म्हणणं काय आहे? 100% जो भाऊनी मुद्दा उचललेला आहे हा बरोबर आहे आणि त्या मुद्द्यावर मी एवढा मोठा नाही की त्या जो दादानी उचललेल्या मुद्द्यावर मी बोलू शकेल, एवढा काही मी अजून मोठा नाही आहे। दादानी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि दादा म्हणतील तसंच आम्ही करू। धन्यवाद। तुम्ही आपकी न्यूज 24ला मुलाखत दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। यापुढे देखील असं सहकार्य घेऊ आणि तुमच्या मुलाखती घेत राहू। धन्यवाद।